ऍस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडीच्या शुभम सर्स अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, मंजिल तो मिलेगी भटककर ही सही, मंजिल तो मिलेगी भटककर ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं, असं म्हणतात ना। जर मंजिल पाहिजे असेल तुम्हाला, जर तुमचं पाहिलेलं स्वप्न जर तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर फेल्युअर हे तुमच्या आयुष्यात येणारच, आणि आलेलं प्रत्येक अपयश हे तुम्हाला यशाच्या दिशेने एक एक पाऊल पुढे घेऊन जात असतं। तर अशीच एक हस्ती आपल्या आजच्या या सीओटी मध्ये आलेली आहे, जिने भरपूर अपयश पाहिलेलं आहे, परंतु फायनली तिच्या जिद्दीच्या जोरावर तिनं शेवटी तिचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे। सो आज आपण भेटणार आहोत वैदर्भी वाटिले हिच्या सोबत। सो वैदर्भी वाटिले ही आपल्या 10th ऑनलाईन बॅचची स्टुडंट आहे, आणि आज ती ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून पंजाब नॅशनल बँकेमध्ये सिलेक्टेड आहे। सो वैदर्भी, खूप खूप अभिनंदन तुझं। थँक्यू सर। आणि स्टुडिओमध्ये आपल्या अकॅडमीमध्ये तुझं स्वागत सुद्धा, कारण आज तू फर्स्ट टाइम ऑफलाईन मध्ये आलेली आहेस। याआधी जेवढं काही तुला शुभम सर अकॅडमी माहित होतं ते सगळं ऑनलाईनच्या फॉर्मॅटमध्येच माहित होतं, बरोबर। सो सगळ्यात पहिल्यांदा मला सांग की जे काही तुझं स्ट्रगल आहे, आता हे मला तर सगळं माहिती आहे, आपण ते सांगणारच आहोत विद्यार्थ्यांना की फेल्युअर जे काही आले, पण हे सगळं फेल्युअर, हे सगळं स्ट्रगल, मागच्या 3 वर्षाची तयारी आणि त्यानंतर भेटलेलं हे यश, सो ह्या मोस्ट अवेटेड रिझल्ट नंतर काय वाटतं? आपलं स्वप्न पूर्ण झाल्याच्या नंतरच्या फिलिंग्स काय आहेत? तुझ्या घरच्यांच्या काय फिलिंग्स आहेत? खूप भारी वाटत आहे सर। माझ्यापेक्षा माझ्या घरच्यांना बघून मला खूप आनंद होत आहे। 4 वर्षानंतर हा माझं पहिलं सिलेक्शन आहे। 4 वर्षाच्या फेल्युअर्स नंतर पहिलं आलेलं सिलेक्शन म्हणून खूप भारी वाटत आहे। ओके, मी कालही पाहिलं, ऍक्च्युली काल सत्कार समारंभ जो झाला आपला 12 तारखेला, त्यामध्ये वैदर्भीचे वडील आले होते। खूप ग्राउंड टू अर्थ आणि खूप शक्यतो जे शिक्षक असतात, जे टिपिकल शिक्षक असतात, तसे एकदम सायलेंट सर होते ते वैदर्भीचे वडील, आणि त्यांच्या डोळ्यातनं तो आनंद दिसत होता, ते समाधान दिसत होतं की मुलीनं कष्टाचे चीज केले त्यांच्या। सो तिचे आई वडील दोघंही फार खुश असतील। आणि जी वैदर्भी सांगते की 4 वर्षाचं पूर्वीपासूनची तयारी आहे किंवा जे फेल्युअर्स आहेत, तर जे फेल्युअर्स आहेत ते मी एक शॉर्ट मध्ये सांगतोय। वैदर्भीने MCR ची तयारी केली, MCR मध्ये फार चांगलं असं काही यश तिला मिळालं नव्हतं। त्यानंतर तिनं 12वी मध्ये, त्याच्याही आधी 12वी मध्ये तिला क्वांटमध्ये फक्त मॅथ्स मध्ये तिला फक्त 40-45 मार्क्स होते। त्यानंतर डिग्रीमध्ये पण फार चांगला काय असा ग्रेड पॉईंट नव्हता तिचा, आणि त्यानंतर MCR मध्येही काही विशेष मार्क्स नव्हते। AFO चा फर्स्ट अटेम्प्ट फेल गेला, सेकंड अटेम्प्ट फेल गेला, आणि थर्ड अटेम्प्टला ती सिलेक्ट झाली। त्या मीन व्हाईल मध्ये बाकीच्या ज्या परीक्षा दिल्या होत्या, ग्रामसेवकला सुद्धा ती वेटिंगला पडली, कृषी सेवकला सुद्धा तिचं सिलेक्शन झालं नाही, आणि हे सगळे फेल्युअर तिनं मनात साचवत जिद्द मात्र नेहमी सोबत ठेवली, आणि या जिद्दीच्या जोरावर तिनं आज AFO हे पद घेतलेलंच आहे। सो हा सगळा प्रवास आपण 3 वर्षाचा तिच्याकडनं जाणून घेणार आहोत। सगळ्यात सुरुवातीला वैदर्भी, मला हे सांग, आपण शुरू करते हे। सो जे मी स्ट्रगल आता एक वाक्यात सांगितलं ते थोडंसं डिस्क्राईब करून सांग आम्हाला, की तुझं 10वी-12वी पर्यंत कसं होतं वातावरण, तुझी शाळा, कॉलेज आणि नंतर ग्रॅज्युएशन पर्यंत आम्हाला सांग सगळं प्लीज। सर 10वी पर्यंत तर जिल्हा परिषदच्या शाळेला होते, काही इंग्लिश मीडियम नाही, सेमी इंग्लिश मीडियम मधून झालं 10वी पर्यंतचं शिक्षण, आणि नेहमी एक बॅक बेंचर स्टुडंट होते। ओके, टॉपर पण नाही, काहीच नाही, कधीच फर्स्ट रँक आलेला नाही, कधी रँक होल्डर नव्हते, बॅक बेंचर म्हणूनच होते 10th पर्यंत। त्यानंतर 11th-12th सायन्समध्ये झालं, तिथे पण काही भरपूर पर्सेंट नव्हते, 71% आले होते। आणि 12th मध्ये जर सांगितलं तुम्ही, मॅथ्स मध्ये 49 मार्क्स होते मला। तर तिथेच मी आयडिया ड्रॉप केली, इंजिनिअरिंग तर करायचीच नाही आपल्याला मॅथ्स जमत नाही, तर आपल्याला इंजिनिअरिंग पण नाही जमणार। आणि त्यानंतर मी ऍग्रीला ऍडमिशन घेऊन घेतली, ऍक्सिडेंटली झाली ऍडमिशन। ऍग्रीकल्चर कुठे झालं मग आपलं? यवतमाळला, तर वादाफळे कॉलेजला। वादाफळे कॉलेज, हो राईट। सो ऍग्रीकल्चर करताना असे फिक्स होता की आपल्याला काही बँकिंग, IBPS वगैरे असं काय करायचं? 4 वर्ष तर इतकी सिरियसनेस नव्हती, 4 वर्ष सेमिस्टरचे सब्जेक्ट काढता निघून गेले। हो, आपलं मिड टर्म, प्रॅक्टिकल, सेमिस्टर याच्यामध्ये सगळं होऊन जातं। आणि त्यानंतर 4th इयर मध्ये जेव्हा मी होते तेव्हा सगळे MCRचा अभ्यास करत होते, आणि मी पण MCRचा अभ्यास करत होते, पण तेव्हा MCR झालं नाही, आणि माझ्या क्लासमधला एक मुलगा AFO म्हणून सिलेक्ट झाला होता। आणि तेव्हा मला आयडिया आली की अशी काहीतरी पोस्ट आहे आणि चांगली आहे, तर त्यानंतर मी AFO साठी शुभम सरांचे क्लासेस लावले। म्हणजे AFO हे पदच तुला ग्रॅज्युएशनच्या नंतर माहित झालं? हा, तर 21 मध्ये मी जॉईन केले होते 10th ऑनलाईन बॅच। मग आता 10th ऑनलाईन बॅच जॉईन केल्यानंतर त्या 49 मार्कांचं किंवा त्या गणिताच्या भीतीचं काय झालं? सर भीती तर होती, आणि स्टार्टिंगला मला सिम्प्लिफिकेशन सुद्धा नव्हतं। सिम्प्लिफिकेशन काय असते, बॉर्डमास काय असते, हे शुभम सरांकडूनच शिकले। इवन माझे टेबल्स पण 10th पर्यंतच पाठ होते, ते जे सरांनी सांगितलं की रट्टा मारा, टेबल्स लर्न करा, फ्रॅक्शन्स करा, सर्ट्स इंडायसिस करा, ते दररोज 30 मिनिटं ते सरांनी सांगितल्याप्रमाणे चालू दिलं। सर नेहमी म्हणत होते प्रोसेस फॉलो करा, रिझल्ट काही बघू नका, तर प्रोसेस फॉलो करत गेले 1 वर्ष, आणि
फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तर तेवढी काही इम्प्रूव्हमेंट नव्हती, पण प्री शिल्लक मार्काने निघून गेली. पण आता मग हा जो लास्ट अटेम्प्ट होता तुझा, हा जो सिलेक्शनचा होता, यामध्ये क्वांटचा कसं परफॉर्मन्स झाला तुझा, किंवा तो फायनली आता किती मार्क्स पडले तुला, कुठपर्यंत इम्प्रूव्हमेंट तू केलीस? सर फार भारी, यावर्षी मला 62.75 मार्क्स होते प्रिलिम्स. अरे बापरे, 62 मार्क्स होते. हा, क्या बात आहे. म्हणजे माझ्या मते तू प्रिलिम्स झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच तू तयारीला लागू शकते, एवढा कॉन्फिडन्स तुझ्यामध्ये होता. हा, कारण माझा कॉम्बोज 55 चा झाला होता, तर मला आयडिया होती की कट ऑफ तर आरामात निघून जाणार. ओके, सो ज्या क्लासचा होता तो फायदा भरपूर झालेला दिसतोय. भरपूर. हा, ओके. सो वेदर बी आता आपण जे तुझं ग्रॅज्युएशन पर्यंत आलोय आपण, ठीक आहे. सो ग्रॅज्युएशनच्या नंतर एफओ ची तू तयारी करायला लागलीस फायनल इयरच्या नंतर. सो त्याच्यानंतर फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट, त्याच्यामध्ये कसं कसं काय काय तयारी केली, किंवा ह्या ज्या चुका झाल्या तुझ्या, 3 अटेम्प्ट तुला लागली सिलेक्शन व्हायला. बरोबर. सो तुला असं काय वाटतं की तुझ्या ज्युनियर्सनी, तुझ्या मित्रांनी ह्या 3 चुका जर टाळल्या तर हे त्यांचे 2 वर्ष, 3 वर्ष किंवा एखादं वर्ष जाणार नाही, अशा कुठल्या 3 चुका तू सांगशील की ज्या टाळायला पाहिजेत? 3 मिस्टेक्स ऑफ युअर लाईफ. तर सर सर्वात पहिल्यांदा मी सांगेल की प्रिलिम्सला बिलकुल अंडर एस्टिमेट करायचं नाही. सगळा खेळ प्रिलिम्स आणि मेन्सचा आहे. कारण की इंटरव्ह्यू फक्त 20 मार्क्सचा असतो, तर तुम्हाला प्रिलिम्स मध्ये जर तुम्ही आउट झाले तर तुम्ही तिथेच एकदम निराश होऊन जाता. मेन्सची तुम्हाला काही एक्सपिरियन्स येत नाही, तर प्रिलिम्सला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये 100% म्हणून द्या. आणि प्रिलिम्समध्ये एएफओ ची प्रिलिम्स काढण्यासाठी ठराविक टॉपिक्स आहेत सर, क्वांटचे, रिझनिंगचे, ते ठराविक टॉपिक्स करायचे, त्याने प्रिलिम्स क्लिअर होऊन जाणार. आणि मग मेन्ससाठी तुम्हाला 100% द्यायचं आहे. मेन्समध्ये तुम्हाला काही स्किप नाही करायचं. तर आणि इंटरव्ह्यू तर सर 20 मार्क्सचा आहे, तर तो आरामात तुमचा होऊन जाईल. इंटरव्ह्यूचं काही टेन्शन नाही आहे. आपण कॉलेजमध्ये जसे मॉक्स देतो तसाच असतो. लोक इंटरव्ह्यूला फार घाबरतात की इंटरव्ह्यू मध्ये काय होईल, पण इंटरव्ह्यू मध्ये काही एवढं नसतं. बऱ्याच वेळा पाहतो मुलं प्री मेन्स फार इझिली काढतात, मग इंटरव्ह्यूच्या वेळेस फार घाबरा चेहरा घेऊन ते समोर येतात, सर आता अब क्या करू मैं, आणि त्यातही ते इंटरव्ह्यूची तयारी थोडीशी उशिरा सुरू करतात. बरोबर. त्यामुळे बरेच प्रश्न पडतात. बट जसं तू सांगतेस तुझ्या अनुभवावरनं आणि माझ्या पण अनुभवावरनं, बऱ्याच जे स्टुडंट कडनं आपण एक्सपिरियन्स ऐकतो त्यावरनं, जेवढं इंटरव्ह्यूचं आपण टेन्शन घ्यायला पाहिजे, जेवढं आपण इंटरव्ह्यूचं टेन्शन घेतो त्यापेक्षा फार सोपा इंटरव्ह्यू असतो. जेवढं टेन्शन आपण घेतो तेवढं टेन्शन घेण्याची काही गरजच नसते. मुळात इंटरव्ह्यू हा फार सोपा असतो. आपल्याला टेन्शन घ्यायला पाहिजे प्रिलिम्स आणि मेन्सचं, जे की बरेच जण लाईटली घेऊन टाकतात. सो वैदर्भीनं पहिला मुद्दा तो सांगितला, पहिली मिस्टेक ती सांगितली की प्रिलिम्सला अंडर एस्टिमेट नाही करायचे. दुसरा मुद्दा तिने हा सांगितलाय की मेन्सला सुद्धा तुम्ही तयारी पहिल्यापासून करायला पाहिजेत. आणि यामध्ये तिसरी मिस्टेक किंवा तिसरी गोष्ट मी ऍड करतो माझ्या साईडनी, की पीवायक्यू अनालिसिस फार महत्वाचं आहे. सो पीवायक्यू अनालिसिस जे तू केलंय वैदर्भी, त्याबद्दल काय सांगता येईल तुला? सर जर मेन्स तुम्हाला फर्स्ट अटेम्प्ट आहे, तुम्हाला आयडियाच नाही की मेन्स काय असते, वेटेज कोणत्या मार्क्सचं किती आहे, कोणते सब्जेक्ट किती मार्क्ससाठी येतात, तर त्यासाठी तुम्ही पहिले पीवायक्यू बघा. पीवायक्यू जर तुम्ही मागील 4 वर्षाचे पीवायक्यू केले, तुमचा कट ऑफ आरामात निघून जातो. जर पीवायक्यू नेमकं कसं अनालिसिस करायचं? मुलं फक्त प्रश्न वाचतात, त्याचे ऑप्शन वाचतात, अच्छा हा या विषयातून एवढे प्रश्न असं. तर पीवायक्यू बघताना सर्वात आधी जेव्हा आपण फर्स्ट क्वेश्चन बघतो आणि 5 ऑप्शन्स बघतो, एकूण एक ऑप्शन्स त्याचा अभ्यास करायचा. टॉपिक्स कोणते रिपीटेड होत आहे ते टॉपिक्स, मेन टॉपिक्स तुम्ही पुन्हा रिव्हिजन करा. जास्त वाचण्यापेक्षा जे ठराविक टॉपिक्स आहेत त्याची मल्टिपल रिव्हिजन हे एक मेन एम असायला पाहिजे आपलं मेन्सच्या बाबतीत. आणि जे तुमचे मायनर सब्जेक्ट्स आहे त्यांना पण अंडर एस्टिमेट करू नका. आजकाल मायनर सब्जेक्ट्स जसं फिशरी, फॉरेस्ट्री आहे, यांचं पण भरपूर वेटेज आहे. आणि मेजर जे 4 सब्जेक्ट्स आहेत सर, ॲग्रोनॉमी, सॉइल सायन्स, हॉर्टिकल्चर आणि एसडीएस, हे 60 पैकी 25 क्वेश्चन्सचे आन्सर तुम्हाला देऊन जातात. म्हणजे 25 मार्क्स तुमचे मेजर सब्जेक्ट्सवरच आहे. म्हणजे तू एवढं स्टॅट सुद्धा ते पीवायक्यू मधनं तू ते एक्स्ट्रॅक्ट केलं की मागचे जर प्रश्न पाहिले तर त्यातनं हे कळलं की हे 4 सब्जेक्ट जे आहेत ते महत्वाचे आहेत. बरोबर. आणि आता आपण बोलतही होतो तसं जे तू सांगतेस की फिशरी आणि फॉरेस्ट्री हे विषय तर मायनर नाही राहिलेले, कारण ह्या 2 विषयातून 3 जरी प्रश्न आले तुम्हाला तरी 6 प्रश्न होतात. आणि 3 प्रश्न म्हणजे 5% आणि 6 प्रश्न म्हणजे 10% प्रश्न जे आहेत ते तुम्हाला फक्त ह्या 2 विषयामध्ये येतात. आणि माझ्या मते फॉरेस्ट आणि फिशरी हे छोटे विषय आहेत ज्यात कमी कष्टात तुम्ही चांगले मार्क्स मिळवू शकता. सो मुलांनी जे करंट अफेअर्स मध्ये किंवा नाबार्ड बँकेबल प्रोजेक्ट्स या गोष्टींचा जो बाऊ केलेला आहे किंवा ह्याला जे जास्त वेटेज देतात, सो तिकडे जास्त एफर्ट देण्यापेक्षा मला असं वाटतं या विषयांना जास्त एफर्ट दिलेलं जास्त आउटपुट पडेल. राईट. सो हे तर झालं समजा तुझं ह्या 3 मिस्टेक्स तू सांगितल्यात. आता हे झालं तुझं स्ट्रॅटेजी. बट मला असं म्हणायचं की फर्स्ट अटेम्प्टच्या नंतर सेकंड अटेम्प्टच्या वेळेस तुझं काय असं वाटतं की तुला सेकंड अटेम्प्ट किंवा थर्ड अटेम्प्ट जो होता हा फायनल अटेम्प्ट होता, सो या फायनल अटेम्प्टची कशी जर्नी तुला सांगता येईल? सर मी यावर्षी घरच्यांना सांगितलं होतं की मला घराच्या बाहेर जाऊन अभ्यास करायचा आहे. अच्छा, म्हणजे पहिले 2 वर्ष तू ऑनलाईन घरूनच केलाय.
मी म्हटलं मला 7-8 महिने द्या, मी औरंगाबादला जाते. मला आठवते आज 14 एप्रिल आहे. Yes. मी लास्ट इयर 14 एप्रिलला इथे आले होते. आंबेडकर Complete जयंती एक वर्ष झाले. 365 दिवस पूर्ण तू. बरोबर. आंबेडकर जयंती होती. सकाळी 5-5:30ला पोहोचले मी इथे आणि सगळं औरंगाबाद बंद होतं. त्या दिवशी लॅब्स बंद होत्या, सगळं बंद होतं. मी आणि माझी एक फ्रेंड आम्ही दोघी आलो, सेम गावातल्या आहो आम्ही. आलो आणि सकाळी हॉस्टेलला बसलो आणि आम्ही त्या दिवशी सकाळीच आमचं डिस्कशन चालू झालं की या 7-8 महिन्यांमध्ये आपल्याला काय करायचं आहे. की ते आम्ही ठरवलं होतं की 7 रिव्हिजन्स करायचे आहे. 2 सोर्सेस होते आमचे दोघींचे सेम, इसेन्शियल ऑफ ॲग्रिकल्चर आणि IARI टॉपर्स. आम्ही या दोन्ही सोर्सेसचे 7 रिव्हिजन केले यावर्षी. म्हणजे तुम्ही हे पहिल्याच दिवशी ठरवलं होतं यावेळेस की 7 रिव्हिजन करायचे आणि तुम्ही ठरवून ते 7 रिव्हिजन केले. मग मला एक म्हणायचं, तू आधी ऑनलाईन मध्ये होतीस आणि नंतर इथं ऑफलाईन मध्ये संभाजीनगरला आली. बरोबर. तर ऑनलाईन मध्ये ठीक आहे, तुम्ही तुमच्या एका वातावरणामध्ये इकोसिस्टम मध्ये असता, तुमचा तो माइंडसेट राहू शकतो. बट ऑफलाईन मध्ये इथं आल्याच्या नंतर फार मिक्स मॉब असतो. तिथं बरेच तुला ॲग्रिकॉस असेही भेटले असतील की ते म्हणले असतील अरे AFO नको करायला, AFO सट्टा आहे किंवा AFO जो आहे तो फार इंटेन्सिव्ह प्रोसेस आहे, त्यात जर नाही झालं तर काही ऑप्शन नाही राहत. सो एक थोडंसं निगेटिव्ह वातावरण पण आहे AFO बद्दल संभाजीनगरमध्ये किंवा कुठेही. सो त्या वातावरणामध्ये, त्या मेंटॅलिटीमध्ये तू स्वतःला पॉझिटिव्ह कसं ठेवलंस किंवा तिथं तू मेंटेन कसं केलंस? सर पहिली गोष्ट तर हे होती की मी आधी 2दा इंटरव्ह्यू देऊन आलेली होती. तर मला माहिती होतं की मी मेन्स फक्त मला तिथे लीड घ्यायचं काम आहे. माझी मेन्सचे कट ऑफ तर निघत आहे आणि मी हा पण विचार केला की मी जर जनरल बँकिंग केलं तर माझी प्रिलिम्स निघून जाणार, तितका अभ्यास होता. पण सर मी मेन्स नसते काढू शकले, मला तिथे आणखी 1-2 वर्ष द्यावे लागले असते. पण मी एवढी कॉन्फिडंट होती की 7-8 महिन्याच्या AFOच्या अभ्यासाने म्हणजे ॲग्रिकल्चर करून मी मेन्स तर आरामात क्लिअर करू शकते विथ लीड. तर म्हणून जनरल बँकिंग त्यांनीच करावं ज्यांचं ॲग्रिकल्चर खूपच वीक आहे किंवा ज्यांचं क्वांट रिझनिंग खूप चांगलं आहे, खूप स्ट्रॉंग आहे. एक्झॅक्टली पॉईंट आहे जो मला मी बऱ्याच वेळा सांगतो मुलांना की तुम्ही तयारी करत असताना कोण्या परीक्षेच्या किती जागा येतात हे बघण्यापेक्षा तुम्हाला ती परीक्षा झेपणार आहे का हे बघा. तुमचं मेन्सची तयारी कशाची आहे? जर तुमची मेन्सची तयारी क्वांट रिझनिंग खूप चांगला असेल तर तुम्ही बिलकुल जनरल बँकिंग करा. बट फक्त तिकडे जागा जास्त आहेत, तिकडे जागा कमी आहेत म्हणून त्याच्या नादी लागसाल तर तुम्ही दोन्ही हातातून गमावून बसणार आहे. सो जर मेन्स तुमचं ॲग्रिकल्चरचं चांगलं असेल हे तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही नक्की AFOची तयारी करा. आणि जर तुम्हाला वाटतं की मेन्स तिकडे तुम्ही करू शकता चांगलं, 5-6 महिन्याच्या तयारीनंतर तुम्ही करू शकता, तर जनरल बँकिंग पण करा. बट सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की मेन्स तुमचं निघलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळा मुलांचं असं होतं की AFOची तयारी करणाऱ्या मुलांच्या प्रिलिम्स सगळ्याच निघतात, त्यांना वाटतं आपण जनरल बँकिंग करायला पाहिजे, बट मग ते जनरल बँकिंगच्या मेन्स मध्ये बऱ्याच वेळा अडकतात. सो आणि ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः देऊ शकता. मला असं वाटतं तुम्ही कोणाला विचारून हा मित्र करतोय ती मैत्रीण करतोय म्हणून हा डिसिजन नाही घेऊ शकत. बरोबर आहे. सो निगेटिव्ह वातावरणामधनं तू हे जे स्वतःला पॉझिटिव्ह हे सगळं डिसिजन तुझं होतं. बरोबर. तर ह्याच्यामध्ये काय प्लॅन बी वगैरे असा काय होता का तुझा की शेवटी आता ठीक आहे 3 वर्ष झाले तर नाही झालं तर पुन्हा काही करायचं किंवा दुसरं काय होतं? सर आधीपासून माझं डिसाइडेड होतं की मी ॲग्रिकल्चरशी रिलेटेड एक्झाम्स काढणार. कृषी सेवक असू दे, ग्रामसेवक, FCI, CCI. मला वाटतं ॲग्रिकल्चरमध्ये भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहे. पण मुलांना जनरल बँकिंगचे रिझल्ट जास्त दिसतात त्यामुळे त्यांना वाटतं आपण जनरल बँकिंग केली पाहिजे. पण मला वाटते तुमचा ॲग्रीचा अभ्यास जर स्ट्रॉंग आहे तर AFO नाही तर तुमचे FCI निघणार, FCI नाही तर कृषी सेवक निघणार. इथे पण भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहे. तर मला वाटते ज्यांचं ॲग्रिकल्चर स्ट्रॉंग आहे त्यांनी बिलकुल स्किप नाही करायला पाहिजे AFO, त्यांनी AFOच करायला पाहिजे. एक्झॅक्टली. आणि ऍग्रिकल्चर मध्ये खरोखरच खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. फक्त एवढंच आहे की काही ऑपॉर्च्युनिटीज दरवर्षी येतात आणि काही दरवर्षी येत नाही. बट जेव्हा तुमची तयारी खूप चांगली झालेली असते ना तर एक तरी परीक्षेची जाहिरातच येताना तुमचं सिलेक्शनच्या लिस्टमध्ये नाव घेऊनच आलेली असते ती जाहिरात. पण त्यासाठी तुमची तयारी चांगली पाहिजे. आपण तयारी करण्याच्या आधीच मुलं काय करतात, कोण्या परीक्षेच्या किती जागा येतात याचं अनालिसिस करत बसतात. तेच मला फातिमा मॅमची आठवते फोकस करायला पाहिजे. फातिमा मॅम नेहमी म्हणतात की जेव्हा प्रिपरेशन आणि अपॉर्च्युनिटी यांची मॅरेज होते तेव्हा तुमची पोस्ट निघते. तर तेच आहे की तुमची प्रिपरेशन चांगली असू द्या, जेव्हा पोस्ट निघेल, जेव्हा वॅकन्सी निघेल तेव्हा तुम्ही 100% देऊन द्या. मग कोणाची CCI निघून जाते, कोणाची FCI निघून जाते. तर तुम्ही एक स्टँडर्ड एक्झामची प्रिपरेशन करा जी दरवर्षी येणार आणि मधामधात ज्या एक्झाम येणार त्या तुम्ही देत जा. ह्याच्याच रिलेटेड मला हे सांगायचंय की आपल्या बऱ्याच अशा स्टुडंट आहेत ज्यांना AFOची तयारी करतात आणि मग ते AFO बाय चान्स ते होत नाही अनफॉर्च्युनेटली. बट मग तेच मुलं पुढे कृषी सहाय्यक म्हणून किंवा FCI AG3 म्हणून ते सिलेक्ट होतात. सो फक्त डोक्यात हे ठेवा की आपल्याला तयारी याच बॅकग्राऊंडच्या एक्झामची करायची. मग ते तुम्ही जे 2 दगडावर हात ठेवता ना त्यात कुठेतरी मला वाटतं मिळवणार नाही. असा वैदर्भीच्या प्रवासात ना किंवा त्याच्या अनुभवात ना आपल्याला कळतं. सो वैदर्भी मेन्स साठी तू ही जी पूर्ण यावर्षीची जर्नी सांगितली, तू 7 रिव्हिजन करणार होतीस, त्यामध्ये मॉकचं कसं तुझं हे होतं,
प्रॅक्टिस होती, किंवा प्रिलिम्स आणि मेन्सचं तू कसं बॅलन्स केलं यावेळेस? कारण मागचे तू दोन्ही अटेम्प्ट मध्ये प्रिलिम्स पण क्रॅक केलेली आहे, मेन्स पण क्रॅक केलेली बरोबर आहे. आहे. मग प्रश्न असा पडतो की तिसऱ्यांदा करताना ती एनर्जी नाही राहत, किंवा प्रिलिम्सला माणूस अंडर एस्टिमेट करतो, किंवा प्रिलिम्सचं आपण तयारी हे तर माहिती आहे, हे तर माहिती आहे असं करतो. बरोबर. तर ही मेंटॅलिटी आणि प्रिलिम्स आणि मेन्सचं बॅलन्स कसं साधलं हे सांग थोडं. तर मला वाटतं प्रिलिम्सला गॅप पडू द्यायला नाही जमत. जर तुमचे एकदा पझल्स बसत आहे तर तुम्ही ते कंटिन्यू स्पीडमध्ये चालू ठेवा. किती स्पीड वाढेल, किती लवकर बसेल पझल आणि DI हे मी वर्षभर चालू ठेवत होते. अड्डा 24/7 वर ते 5-5 मिनिटाचे मॉक्स येतात, क्विजेस येतात, तर ते मी क्विजेस देत होते. जेव्हा रिडिंग करून बोर झालं की क्विज देत बसायचं. आणि त्यानंतर मी प्रीच्या 2 महिने आधी कम्प्लिटली प्रिलिम्स चालू केलं. प्रिलिम्सचे मॉक्स देणं आणि सोबत मेन्स पण चालू होतं, पण प्रिलिम्सचे मॉक्स देणं मी 2 महिने आधीपासून चालू केलंय. हे जे तू मॉक टेस्ट सांगतात हे मला असं वाटतं बिस्किट सारखे असतात, कधी मध्ये ते खायलाच पाहिजे. तसं ते त्याने तुमचा मूड पण रिफ्रेश होतो आणि तुम्हाला ते जमिनीवर पण आणतात. बऱ्याच वेळा एखाद्या वेळेस एखादं पझल नाही बसलं तर माणूस तो पुन्हा तयारीला लागतो. पण मुलं हीच चूक करतात की एकदा प्रिलिम्स ते म्हटलं की 2-4 महिने बघतच नाहीत आणि मग पुन्हा स्पीड जी आहे ती झिरोला येऊन जाते. सो हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे वैदर्भीच्या प्रवासातून शिकण्यासारखा, की प्रिलिम्स तुम्ही नेहमी टच मध्ये ठेवा आणि एक्झामच्या आधी 2 महिने तरी प्रिलिम्सच्या तयारीला लागा. एक्झामच्या जस्ट 8 दिवस आधी 15 दिवस आधी जे मुलं लागतात ना ते थोडंसं चुकीचं आहे असं वाटतं. सो प्रिलिम्सला अंडर एस्टिमेट नाही करायला पाहिजेत आणि त्याप्रमाणे यावेळेस प्रिलिम्सचा कट ऑफ पण खूप चांगला जास्त लागला होता, 51 लागला होता. सो ज्यांनी प्रिलिम्सला आपण फार हलक्यात घेतलं ना ते बरेच मुलं ज्यांचा मेन्स खूप चांगला अभ्यास होता ते नाही आले. असे तुझे काही मैत्रिणी असतील 50% सर कट झाले प्रिलिम्समुळे. ओके, हे तर झालं सगळं प्रिलिम्सचं. मग मेन्सला काय यावेळेस इथं ऑफलाईन मध्ये आल्याच्या नंतर काय विशेष तुला करायला भेटलं जे की ऑनलाईन मध्ये तू घरी असून करत नव्हती, ते इथं ऑफलाईन मध्ये काय करायला भेटलं तुला? सर मी यावर्षी काहीतरी वेगळं केलंय, ते आहे ग्रुप डिस्कशन. माझा अभ्यास चांगला होता पण जेवढ्या रिव्हिजन आपण एकटं करतो त्यापेक्षा ग्रुप डिस्कशन मध्ये फार जास्त रिव्हिजन्स होतात आणि जे तुम्ही वाचलाय किंवा जेव्हा कोणी काही सांगते ते बेटर रिटेन राहते तुमच्या माइंडमध्ये. तुम्ही जेव्हा रीड करता तुमचा माइंड डिस्ट्रॅक्ट होऊन जातो, पण जेव्हा कोणी काहीतरी सांगत आहे तुम्ही व्यवस्थित ऐकता ते. तर त्यामुळे मला वाटतं ग्रुप डिस्कशन खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे आणि एक्सटेन्शन मध्ये आपण ते शिकलेलो पण आहोत. बरोबर. व्हॉट यू रीड यू रिटेन ओनली 10%, बट व्हॉट यू लिसन यू रिटेन 30% अप्रॉक्सिमेटली. सो डिस्कशनचा 100% फायदा होतो आणि ऍग्रिकॉसचा तर एक ग्रुप जर बनला, पण ते ग्रुप पण माझ्या मते 2 किंवा 3 स्टुडंटचा असायला पाहिजे, जास्त मोठा नको. सो ग्रुप डिस्कशन हा खूप मोठा रोल प्ले करतो आणि बऱ्याच ट्रिक्स तुम्हाला त्यामध्ये शेअर होतात. सो ग्रुप डिस्कशन खूप मेजर रोल प्ले करतो आणि वैदर्भीचा तो अनुभव पण आहे जो की तू आता घरी असल्यामुळे ते करू शकली नाही. सो खूप छान. पण यानंतर ह्या सगळ्या प्रवासामध्ये मागच्या 2-3 वर्षामध्ये जे तू सांगितलं की हे फेल्युअर्स आले मध्ये, कधी तुझं कृषी सहाय्यकचं झालं नाही किंवा ग्रामसेवकचं झालं नाही किंवा एमसीआरचं झालं नाही, तर स्वतःवर कधी क्वेश्चन मार्क आला का? किंवा कधी तुला असं वाटलं का की आपण डिमोटिवेट फील करतोय किंवा स्वतःलाच असं वाटलं की नाही बस झालं आता थांबायला पाहिजे इकडे, असं तुझ्या घरच्यांनी तुला सजेस्ट केलं किंवा तुला कधी असं वाटलं का कधी? सर माझ्यासोबत जे इंटरव्ह्यूला होते लास्ट इयर AFOला त्याच्या आधी पण ते सगळे यावर्षी कृषी सेवक AFO म्हणून रुजू झालेले आहे. तर त्यातले मी एकटेच उरलेले होते. तर मी त्यांना बघून मोटिवेट होत होते की हे सगळे करत आहे तर आपणही करू शकतो. आणि माझा 1 एप्रिलचा एक्सपिरियन्स आहे, मी दर 1 एप्रिलला रडत होते की याही वर्षी रिझल्ट गेला, आणखी रिझल्ट गेला आणि खूप छोटे छोटे रिझल्ट गेले माझे. कृषी सेवक, ग्रामसेवक, MCAR, CCI, FCI भरपूर रिझल्ट गेलेले आहे. पण तेच आहे की तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही स्वतःच्या कॅपॅबिलिटीवर कधीच डाऊट नका घेऊ, कारण कोणालाच माहिती नाही तुम्ही काय करू शकता. तर एकदम प्रिपरेशन जोरात करा. 6-7 महिने जर डेडिकेटेडली अभ्यास केला मेन्सचा तर आरामात AFO क्लिअर होते. एक्झॅक्टली. जसं तू सांगते की आपण वाटेत चालत असताना जेवढे काही फेल्युअर्स येतात, आज जर तू कृषी सहाय्यक झाली असतीस माझ्या मते तर त्यावेळेस कृषी सहाय्यकच राहिली असतीस. ग्रामसेवक सिलेक्शन झालं असतं तर ग्रामसेवकच झाली असतीस. सो मला असं वाटतं की जे फेल्युअर्स येतात ते पण कधी कधी फार कामाचे असतात. कदाचित तू कृषी सहाय्यक व्हायला नकोय हे देवालाही मंजूर नव्हतं, त्याला हे माहित होतं की मुलगी ऑफिसर लेवलचीच आहे म्हणून ते 2-3 फेल्युअर झाले तुझ्या वाट्यामध्ये, ते तुला कुठेतरी AFOच घडवायचं होतं म्हणून हे फेल्युअर आले होते. सो फेल्युअर ऍक्सेप्ट करणं आणि तेवढ्याच जिद्दीनं ते पुढे जाणं खूप महत्वाचं आहे. सो मी तुझ्या सत्काराच्या वेळेसही तिथं मी हे सांगत होतो तुझ्या वडिलांसमोर की संयम आणि जिद्द या 2 गोष्टी शिकायच्या असेल तर वैदर्भीकडनं शिकायला पाहिजेत. जेव्हा जेव्हा ती फेल झाली ना तिनं संयम ठेवला आणि जेव्हा जेव्हा ती फेल झाली त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तिने जिद्द दाखवली, दुसऱ्या दिवसापासून नव्यानं तयारी केली. सो ही खूप महत्वाची गोष्ट आहे वैदर्भीकडनं शिकण्यासारखी. संयम आणि जिद्द ही प्रत्येक स्पर्धा परीक्षेत तयारी करणाऱ्या प्रत्येक मुलाकडे असायलाच पाहिजेत असं मला वाटतं. सो वैदर्भी ह्यानंतर माझ्या मते आपण जर्नी बाबत जेव्हा बोलत होतो
तर तू फार म्हणजे गावाकडनं आता आली, तू यवतमाळची आहेस, पांढरकवडा तालुक्यातून, बरोबर. आपण एक खेड्याच्या बॅकग्राऊंडचे आहोत. तर इथं शहरामध्ये मोठ्या ठिकाणी आल्याच्या नंतर बऱ्याच गोष्टी नवीन दिसतात, हो. फिरायला वगैरे जावं वाटतं, किंवा एक जो फ्रेंड ग्रुप आहे तो बनलेला असतो. सो त्यामध्ये डिस्ट्रॅक्शन खूप येतात, इथं येणं मूवीज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. सो ह्या सगळ्या डिस्ट्रॅक्शन पासून कसं स्वतःला तू अलिप्त ठेवू शकलीस? कारण मेनली कसं होतं, आमच्या ऍग्रीचे जे मुलं आहेत ते कुठेतरी असं ऍग्रीच्या कॉलेजमधून बाहेर पडल्याच्या नंतर आम्हाला एकदम थोडंसं मोकळं झाल्यासारखं वाटतं. आणि मग बरेच मुलं जे फर्स्ट टाइम इकडे येतात सिलेक्शन झाल्याच्या नंतर क्लास लावायला, तर मोठ्या सिटीमध्ये भरपूर फिरूनच घेतात बरेच दिवस. सो हे डिस्ट्रॅक्शन कसं तू दूर ठेवलं? सोशल मीडियाचं असेल, मोबाईलचं असेल, फिरायचं असेल, मित्रांचं असेल, हे डिस्ट्रॅक्शन कसं दूर ठेवलं? सर सुरुवातपर्यंत इंस्टाग्राम बंद होतं माझं. म्हणजे मी आता- फातिमा मॅडमची पहिली सूचना तू फॉलो केली होती? ते मी आता ओपन केलेलं आहे पोस्ट झाल्यानंतर. आणि पोस्ट Okay. मिळाल्यानंतर मी पहिली पोस्ट केलेली आहे आता. क्या बात आहे, आतापर्यंत माझ्या 0 पोस्ट आहे इंस्टाग्रामला. क्या बात आहे. त्यानंतर माझी रूम आणि माझी लॅब 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. म्हणजे हे हॉस्टेलच्या एकदम समोर लॅब आहे माझी. ओके. त्यामुळे मी हॉस्टेलचे लॅब आणि लॅब ते हॉस्टेल याच्या बाहेर मी कुठे गेली नाही. मी अजिंठा, वेरूळ वगैरे काहीच नाही बघितलं आहे. काहीच पाहिलं नाही काहीच नाही. 8-10 महिन्यामध्ये? काहीच माहित नाही मला. संभाजीनगरमध्ये येऊन काहीही पाहिले नाही? मला फक्त एक क्रांती चौक आणि माझी रूम इतकंच माहिती आहे. बाकी मला कोणता चौक नाही माहिती, तिथे काहीच नाही माहिती. म्हणजे हॉस्टेल, मेस आणि लायब्ररी या त्रिकोणातच तू फिरली? हा, बस इतकंच. म्हणजे हे फक्त टार्गेट ओरिएंटेड असल्यामुळे असं असू शकतं माझ्या मते. आणि मी खूप कमी दिवसाचं टार्गेट होतं की 7च महिने करायचे आपल्याला. हे तू ठरवलेलं होतं की लास्ट अपॉर्च्युनिटी आहे. बस मी विचार करत होतो की 7 पण एकदा चांगल्याने अभ्यास करून बघू आणि मग बघू होते की नाही. तर यावर्षी मी फर्स्ट टाइम चांगला अभ्यास केला, जे म्हणतात ना की एकदम 100% दिला, ते मी यावर्षी दिलेलं आहे. ओके. आणि ह्या मागच्या तुझ्या अनुभवामधल्या ज्या चुका होत्या त्या चुका पण तू सुधारत गेलीस? बरोबर. सो बऱ्याच वेळा असं होतं की मुलं अटेम्प्ट देतात पण सेकंड अटेम्प्ट पण तसंच तयारी करतात. हो. ठीक आहे, जर तुम्हाला बदल काहीतरी पाहिजे असेल रिझल्टमध्ये, तर तुम्हाला त्या प्रोसेसमध्ये पण काहीतरी बदल करायला लागेल. जसं की तू आता सांगितलंस, तू डिस्कशन काहीतरी नवीन ऍड केलंस. ठीक आहे, सो डिस्कशनचा मुद्दा तू ऍड केलाय, किंवा क्वांटमध्ये तुम्ही प्रिलिम्सला अंडर एस्टिमेट न करणं हा एक मुद्दा तू ऍड केलाय. सो बरेच मुद्दे तू ऍड केलेत. प्रत्येक वेळी प्रोसेसमध्ये तू काहीतरी चेंज केलं, त्यामुळे तुझ्या आउटपुटमध्ये तुला चेंज मिळालेला आहे. बरोबर. सो ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर मला हे विचारायचं तुला की हे जे 7 महिने तू अभ्यास केलाय, या 7 महिन्यामध्ये तू पूर्ण प्रिलिम्स केली, मेन्स केली, त्याचा बॅलन्स अभ्यास पण केला. ठीक आहे, पण शेवटी इंटरव्ह्यूचा जेव्हा टप्पा येतो, सो इंटरव्ह्यूच्या टप्प्याला तू कसं हँडल केलंस? बऱ्याच वेळा मुलं खूप चांगले कष्ट करतात, प्रिलिम्स निघते, मेन्स निघते, आणि मग इंटरव्ह्यूच्या टप्प्याला कुठेतरी ते हे होतात, थोडंसं बॉदर होतात, आणि मग इंटरव्ह्यूच्या टप्प्यात त्यांना कमी मार्क्स मिळतात. बरोबर. सो हे मार्क्स तुझे एकदा आम्हाला सांग, मेन्स आणि इंटरव्ह्यूचे. मेन्सचं तू कसं कट ऑफ हे केलं, आणि इंटरव्ह्यूची तयारी कधीपासून सुरू केलीस? सर माझा जेव्हा फर्स्ट अटेम्प्ट होता AFOचा, तेव्हाच मी फर्स्ट टाइम इंटरव्ह्यूला होते. ओके. आणि तुला त्यावेळेस एक्सपेक्टेड होतं का ते? नाही, बिलकुल नाही. मला तर प्रिलिम्स निघेल हेच एक्सपेक्टेड नव्हतं. अरे बापरे, म्हणजे प्रिलिम्स हीच तुझ्यासाठी सरप्राइझिंगली निघाली होती? प्रिलिम्सचा कट ऑफ मला आठवते फर्स्ट अटेम्प्टला 17 होता. हो सर. आणि मला मार्क्स होते 21. 2021 ची गोष्ट आहे. हा, मी एकदम बाउंड्रीवर निघाले होते. आणि जेव्हा पेपर झाला, मला आठवते मी आणि माझी फ्रेंड आम्ही ट्रॅव्हल्सनी वापस जात होतो घरी. रडत होतो आम्ही दोघी पण की आता तर निघणार नाहीये, आणि अभ्यास बंद केला होता. तर आता विचार केला होता की नेक्स्ट इयरचं AFO बघू. पण त्या वर्षी सुदैवाने निघून गेली माझी. सुदैवाने प्री निघाले, आणि मेन्सचा माझा MCRचा अभ्यास होता असं. तर मला हे पण म्हणायचं की अभ्यास कोणता वाया जात नाही. हा, एक्झॅक्टली, खूप महत्वाचा मुद्दा. हा, MCRचा अभ्यास असल्यामुळे माझी मेन्सही निघून गेली. आणि त्या वर्षी फर्स्ट टाइम इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स आला. तर मी खूप एक्सायटेड होते इंटरव्ह्यूसाठी. मला वाटलं की फर्स्ट टाइम इंटरव्ह्यूला आहे तर निघूनच जाणार. आणि त्या वर्षी मी एका दिवशी 2 मॉक लावायचे इंटरव्ह्यूसाठी. बापरे. ऑनलाईन द्यायचे, ऑफलाईन द्यायचे. फर्स्ट टाइम मी खूप जोमात इंटरव्ह्यूची तयारी केली होती. आणि तिथे गेले, चांगला गेला इंटरव्ह्यू वगैरे. खूप त्यांनी कम्फर्टेबल करून घेतात. तर इंटरव्ह्यूचं हे आहे की तुमची बॉडी लँग्वेज आणि तुमचा कॉन्फिडन्स किती आहे, फक्त त्यावर इंटरव्ह्यू आहे. तुम्हाला किती येते किती नाही येत त्यांनी ते मेन्समध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे. तर त्यामुळे फक्त तुम्ही कॉन्फिडंट राहा, आणि तुम्ही बँकेसाठी काय करू शकता हा त्यांचा मेन मुद्दा असते. बाकी त्यांना तुमच्या एज्युकेशनवर काहीच डाऊट नसते. त्यांनी बघितलंय तुम्ही प्रिलिम्स आणि मेन्स क्लिअर केलेली आहे. तर तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला ते दर महिन्याला पगार देणार आहेत, म्हणजे तुम्ही त्यांच्यासाठी ऍसेट आहात. बरोबर. ते तुम्हाला काही जर पे करणार असेल तर तुम्ही त्यांना काही फायदेशीर आहात की नाही. जर असाल तरच ते तुम्हाला पे करणार आहेत. सिंपल फंड आहे. त्यांना हेच बघायचं की हा माणूस कामाचा आहे की नाही, तो बोलू शकता का नाही, तुम्ही काही तुमची बॉडी लँग्वेज एक फॉर्मल ऑफिसर सारखी आहे की नाही, एवढंच ते चेक करतात. जसं तू सांगितलं तसं मुलं खूप लोड घेतात. बँकिंग नॉलेज वाचून घेतात, करंट अफेअर्स वाचून घेतात, इकॉनॉमिक्स वाचून घेतात. वाचायला पाहिजेत पण त्याचा लोड नाही घ्यायला पाहिजे.
हो की नाही. बरोबर. सो ओव्हरऑल तू प्रिलिम्स मेन्स आणि आपलं इंटरव्ह्यू बद्दल बोलणं झालं. खेड्यामधनं तू आलीस, शहरामध्ये आलीस, ऑनलाईनला ट्राय केलंस, ऑफलाईनला नंतर आल्याच्या नंतर पुन्हा आणखीन जोमानं तयारी केलीस, अपयशावर कशी मात केली हे पण तू सांगितलंय. आता ह्या सगळ्या गोष्टी ओव्हरऑल मला असं वाटतं ज्यांनी हा सीओटी फार काळजीपूर्वक पाहिला ना त्याला बऱ्यापैकी मुद्दे भेटतील. आणि त्यांनी जर मुद्दे ते टिपून घेतले सगळ्या विद्यार्थ्यांना, मला असं वाटतं की हा इंटरव्ह्यू पुन्हा एकदा तुम्ही बघा, खूप महत्वाचा आहे. आणि जे एक्सपिरियन्सेस जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत. या एक्सपिरियन्स मधनं जर आपण शिकत गेलो तर हिचे वैदर्भीचे जे 2 वर्ष गेलेत मला वाटतं ते तुमचे वाचू शकतात आणि ते तुमचे वाचावेत म्हणूनच आपण हा सीओटी करत असतो. सो हा सीओटी नक्कीच फळाला येईल जर विद्यार्थ्यांनी हे सगळं तू सांगितलेली प्रोसेस फॉलो केली तर. बट शेवटचा एक तुझा काय मेसेज असेल सगळ्या ॲग्रिकॉससाठी जे नवीन आहेत किंवा जे जुने आहेत ज्यांचं यावेळेस पण नाही झालं तर एक शेवटचा जो मेसेज काय असेल पोरांसाठी? तर मला हेच सांगायचं आहे की ॲग्रिकल्चरमध्ये ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहे. तुम्ही फक्त लोकांचं ऐकून किंवा इन्फ्लुएन्समध्ये येऊन जनरल बँकिंगच्या मागे लागू नका, किंवा जर तुमचं कॉन्ट्रिजिंग खूप चांगलं आहे तरच तुम्ही जनरल बँकिंग करा. आणि मेन्स आपली कोणत्या एक्झामची निघेल हा विचार करून तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट करा. 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पहिले MCRचा अभ्यास करा, कारण तुमचं ॲग्रिकल्चर स्ट्रॉंग असणं खूप महत्त्वाचं आहे. ते तुम्हाला पुढे AFOसाठी आणि प्रत्येक ॲग्रिकल्चरच्या एक्झामसाठी काम येणार. MCRचा अभ्यास हा बेसिक आहे, तो सगळ्याच एक्झाम्सला काम येत असतो. ही गोष्ट खरी आहे की MCRचा जो अभ्यास आहे तो एकदम बेसिक आहे आणि तो जो MCRच्या प्रिपरेशन मध्ये होतो तो नंतर होत नाही. बरोबर. ठीक आहे. जे अंडर ग्रॅज्युएशन मुलं आहेत त्यांच्यासाठी पण वैदर्भीने मेसेज दिलाय की जर तुम्ही आता ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला असाल तर MCRची तयारी करा. ऍडमिशन घ्या की न घ्या हा पुढचा मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा तिनं हाही सांगितलाय की जर तुम्ही आज फेल्युअर जरी झाला असाल तरी तयारी करा, जिद्दीनं तयारी करा, मेन्स निघणार आहे या हिशोबाने तयारी करा. सो वैदर्भीनं हे जे यश संपादन केले तिच्या खूप स्ट्रगल मधनं त्याबद्दल तिला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया आणि आपला हा सीओटी आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच वैदर्भी, तू तितक्या दूरून आमच्या स्टुडिओपर्यंत आलीस आणि आमच्या विद्यार्थ्यांसाठी हा सीओटी रेकॉर्ड केलायस, तुझे सगळे अनुभव शेअर केलेत. सो आम्हालाही आणि विद्यार्थ्यांनी त्याचा नक्कीच फायदा होईल. थँक्यू सो मच. सर. ओके.